नमस्कार, मी समृद्धी भास्कर सादर करीत आहे एक पात्र नाटक टेक्नो सावित्री सुरू करते. चला, ऑनलाईन मीटिंग सुरू झाली. हॅलो पेरेंट्स अँड क्लास टीचर ऑफ सेकंड क्लास. जो सर्व जॉईन होत आहे तर आपण वाट बघूया. एक आजी दिसताय. नमस्कार आजी. कोणाची आजी तुम्ही? म्या तुझी बी आजीच, सावित्रीबाई फुले. ओळखलं का? पुण्यामधील पहिली पोहेची शाळा सुरू केली होती भिलवाड्यामध्ये. ओळखलं का? मीच. आता तुम्ही काय ते ऑनलाईन शिकवता तर आले तुमचं मनोबल वाढवायले. काय तो ग्रेट सावित्रीबाई फुले. खरंच वय ग मिस. माझ्या वेळी बी लय बंधन होती, पण मला बळ दिलं माझ्या धन्यानं. आता जसं कोरोनाचं संकट आलंय तसं माझ्या वेळी अंधारीपणाचं करंटीपणाचं काय म्हणतात ते इन्फेक्शन काय ते झालं होतं. पोरगी शिकली, मोठी प्रगती झाली, पण पोरीला शिकूच द्यायची नाही बघ. होय आजी, बरोबर आहे तुमचं. म्हणजे थँक्स फॉर यू. तुमच्याचमुळे आम्हाला ज्ञानाचं भांडार सुरू झाले. तुम्ही जर जिद्दीपणाचा मास लावून घराबाहेर निघाला, अंगावर शेणाचा मारा, तिरस्कार, शिव्या, श्राप याच्याशी सोशल डिस्टन्स ठेवले आणि अज्ञानाच्या कोरोनावर मात केली, शिक्षणाची इम्युनिटी मिळवली. आम्ही पण सावित्रीच्या लेकी हा शिक्षणाचा असाच पुढे नेणार. वय ग शाबाश. माझ्यावेळी काय फक्त पाटी, पेन्सिल, खडू, फळा एवढंच होतं, पण आता तुम्ही कितल्या नवीन वस्तू वापरतात. मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल, इंटरनेट, आलाना फलाना बया 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 बया. शाळा दिग. आता ह्या संकटाचं सण होऊ द्या. होय आजी, आमचाही तोच प्रयत्न आहे. खरं सांगायचं, ह्या ऑनलाईन शिक्षणाचं आणि टेलिंगचं खूप टेन्शन आलं होतं, पण आता तुझ्याशी बोलून मनाला हलकं वाटतंय. तुझ्या वेळेस लॉकडाऊन किती दुष्ट आणि जुलमी होतं, तरी तू खरपणे मात केली. आता मी ठरवलंय आत्मनिर्भर व्हायचं. होणार ग होणार. आता ते होणार ग होणार. तुम्ही रणरागिणी आहात. आता ते पोलीस, डॉक्टर, सफाई कामदार कोरोनाचं युद्ध लढताय, तसं तुम्ही बी पोरांसाठी शिक्षिका कोरोना युद्ध झालाय. त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीपक तेव्हाच ठेवलाय. किती मोठी गोष्ट आहे. मी सांगते, हे सर्व पुढचे शिष्य दिन खास होणार बघ. शिक्षकांचा आदर आणि सन्मान होणार. मी 19व्या शतकातली क्रांतिज्योती सावित्री होती, तसं तुम्ही बी 20व्या शतकातल्या टेक्नो सावित्री म्हणून ओळखल्या जाणार. धन्य झाले मी. आजी कुठे गेली? या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी. या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी. तिच्या प्रयत्ने आपली अमृताची वाणी. वंदन तुझला करते मी कर जोडून आता. तुझ्या चरणी झुकता राहो तुमचा आमचा माता. थँक्यू.